नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा तर इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025 इंडियन आर्मीकडून 2025ची सर्वात मोठी भरती भैया 50,000 जागा ऑल इंडियासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी किती जागा असणार आहे, सिलेक्शन प्रोसिजर कशी असते, पेपर आपला कधी राहील, ग्राउंड कधी, उंची, शिक्षण म्हणजे भरतीबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। भरती मेल आणि फिमेल दोघांसाठी, मुलं मुली सर्व याच्यात अप्लाय करू शकतात, कोणकोणत्या पोस्ट असतात म्हणजे भरतीबद्दल संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यामुळं चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। चॅनलवरती महाराष्ट्रातले आणि सेंट्रलच्या ज्या जागा असतात त्यांच्याबद्दल माहिती येत असते, त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा। तर सर्वात पहिले आपण इंडियन आर्मीकडून जे नोटिफिकेशन आलं आहे 2025चं ते बघून घेऊ आपण। कोणकोणतं नोटिफिकेशन म्हणजे जी इंडियन आर्मीची जी मेन वेबसाईट आहे त्यावरती त्यांनी सर्व जे ARO आहेत, AROचे तुम्ही बघू शकता। हे इंडियन आर्मीच्या वेबसाईटवरचा मी एक स्क्रीनशॉट काढला आहे। हे ARO झेडारो पुणे अहमदाबाद औरंगाबाद म्हणजे आपलं छत्रपती संभाजीनगर, हे एवढे आपले महाराष्ट्रासाठी आहेत। तर फॉर्म भरण्याची तारीख काय हे तुम्ही बघू शकता। मी आपलं एक ARO औरंगाबाद म्हणजे आपलं छत्रपती संभाजीनगरचा जे नोटिफिकेशन डाउनलोड केलं त्याच्यावरूनच मी सर्व प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। तर त्यासाठी सर्व जे ऑल इंडिया ही भरती म्हणजे ऑल इंडिया चालणार आहे। तुमचा सर्वात आधी पेपर होईल ऑल इंडियासाठी। जे तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरू शकता भैया तुम्ही, 12 मार्चपासून 10 एप्रिलपर्यंत तुमचे फॉर्म भरणे चालणार आहे। फॉर्मची फीज लागणार आहे तुम्हाला 250 रुपये, ठीक आहे। फॉर्मची फी झाली, हे झालं। आता तुम्ही बघून घ्या एकदा इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कोण कोण फॉर्म भरू शकतं, शिक्षण काय पाहिजे आपलं आणि किती तुम्हाला त्याच्यासाठी हाईट लागेल, ठीक आहे। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कोणकोण त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात। तर पोस्ट कोणकोणते आहे भैया, आर्मी अग्निवीर म्हणजे आपलं अग्निवीर जनरल ड्युटी GD म्हणते त्याला। GD म्हणजे आपले भैया डायरेक्ट सीधं बंदूक घेऊन आपली ड्युटी करणं, ते असतं GD, ठीक आहे। अग्निवीर टेक्निकल म्हणजे ज्यांना ड्युटी नसतं म्हणजे आपलं इलेक्ट्रिशियन झालं, ते झालं टेक्निकल फील्ड, ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरी पोस्ट आहे आपली, हे सर्व अग्निवीरच आहे। तिसरी पोस्ट आहे क्लर्क / स्टोअर कीपर टेक्निशियन। त्याच्यानंतर चौथी पोस्ट अग्निवीर ट्रेड्समॅन आणि अग्निवीर ट्रेड्समॅन 8th+ आणि 10th पास, ठीक आहे। हे एवढं आपल्या पोस्ट आहे, 5 पोस्ट या ठिकाणी। तर सर्वात पहिले कोणकोणत्या पोस्ट काय शिक्षण लागतं, सर्वात पॉप्युलर सगळ्यात म्हणजे सर्वांची काय म्हणतात ड्रीम पोस्ट असते भैया। म्हणजे सीन असं आहे आपलं आर्मीमध्ये ते अग्निवीर आल्यापासून सर्वांचा इंटरेस्ट या गोष्टीकडे कमी झाला आहे। पण एक सीन कसं आहे माहिती आहे का, ह्या गोष्टीकडे कमी इंटरेस्ट झाल्यामुळे याच्यात कॉम्पिटिशन थोडं म्हणजे बहुत कमी झालं आहे। ते 4 वर्ष काय आहे त्या गोष्टी तुम्ही अजून मी एक व्हिडिओ बनवून 4 वर्षानंतर म्हणजे त्याचं असतं ते 4 वर्षानंतर किती पैसे भेटतात काय ते नंतर सांगेन। पण सीन असं आहे मेन की ह्या भरतीकडे जे एक दुर्लक्ष झाल्यामुळे कॉम्पिटिशन खूप कमी झालं आहे। महाराष्ट्रात तर सांगूच नको भैया, खूप कमी आपलं कॉम्पिटिशन या भरतीमध्ये राहणार आहे। त्याच्यामुळे जे पण सिरियस असन आत्तापासून भरतीला तयारीला लागा। पेपर कधी असन काय मी सगळं सांगतो पुढं, ठीक आहे। आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर आपण कोणत्या पोस्टसाठी काय आपलं शिक्षण पाहिजे ते बघून घेऊ। अग्निवीर GDसाठी आपलं शिक्षण पाहिजे 10th पास पाहिजे भैया, 45% पाहिजे तुम्हाला 10वीमध्ये आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये 33% वरती मार्क पाहिजे। म्हणजे 33 मार्क प्रत्येक सब्जेक्टमध्ये, 33च्या वरती प्रत्येक सब्जेक्टमध्ये पाहिजे आणि ऑल ओव्हर तुम्हाला 10वीमध्ये 45% पाहिजे। आणि वय किती असणार तुमचं आर्मी GDसाठी 17 ते 21 वर्ष, म्हणजे नुकतीच आपली 10वी झाल्याबरोबर आपण भरती मारू शकतो, ठीक आहे। त्याच्यानंतर अग्निवीर टेक्निकलसाठी भैया बघून घे तुमचं शिक्षण 10+2 म्हणजे तुमची 12वी पाहिजे। 12वीमध्ये तुम्हाला 50%च्या वरती पाहिजे, 12वीमध्ये 50%च्या वरती पाहिजे। आणि फिजिक्स सायन्स पाहिजे तुमचा, 12वी सायन्स पाहिजे, 50%च्या वरती पाहिजे। फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश ह्या सर्वांची मिळून 50%। एक मिनटं तुम्ही परत बघून घ्या, म्हणजे 12वी पाहिजे आणि पूर्ण 50% नाही म्हणत येते, फक्त काय आपलं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश याचे मिळून 50%च्या वरती पाहिजे। आणि
40% हीच सब्जेक्टमध्ये पाहिजे. समजलं? म्हणजे सरळ पकडून झालं 50% तुम्हाला वरती पाहिजे आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 40% वरती पाहिजे. 40% म्हणजे आपले 40 मार्काच्या वरती पाहिजे. ठीक आहे, हे झालं पहिलं. आणि त्याच्या ऑरमध्ये तुमचं असू शकते 10-12 इंटरमिडिएट पास इन सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इंग्लिश रिकॉग्नाइज स्टेट बोर्ड इन्क्लूड. हां, म्हणजे आपलं ITI पण असतं याच्यात. म्हणजे इंग्लिश फ्रॉम एनी 12वी पाहिजे आणि एक तो ITIचा कोर्स असते NSQF लेवल 4, म्हणजे ज्याच्याकडे असेल त्याला माहीत असेल. सर्वात जास्त कॉमन हेच आपलं 12वी पाहिजे सायन्समधून, 50%च्या वर पाहिजे. टोटल आपले पर्सेंटेज 50%च्या वरती पाहिजे आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये 40%च्या वरती पाहिजे. ठीक आहे. आणि एक परत ऑब्लिकमध्ये 10वी पाहिजे 50%च्या वरती आणि तुमचं जे ITI नाही तर डिप्लोमा असेल ते मिनिमम 40%च्या वरती पाहिजे. ठीक आहे. हे 3 या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आणि तुमचं जे ITI नाही तर डिप्लोमा जे पॉलिटेक्निक असतं ना ते त्याच्यासाठी एवढे विषय या फील्डमध्ये पाहिजे. म्हणजे मेकॅनिक मोटर व्हेकल, मेकॅनिक डिझल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल, टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टम, इलेक्ट्रिशियन फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्राफ्ट्समॅन, सर्व्हेयर, जिओ इन्फॉर्मॅटिक्स असिस्टंट आणि काय इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स. इन्फॉर्मेशन बापरे लय मोठे बघून घ्यायचं तुम्ही, म्हणजे ज्याचं जे असेल त्याला माहीत असेल. एवढे आपले एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशासाठी 10वी आणि 11वी जी 12वी असते त्याच्या ऑब्लिकमध्ये जर तुम्ही ITI करेल असेल नाही तर तुमचं पॉलिटेक्निक करेल असेल, पण कोणत्या फील्डमध्ये पाहिजे एवढ्या फील्डमध्ये पाहिजे तुमचं. ठीक आहे. सर्वात कॉमन आपलं हेच आहे 12वी सायन्स 50%च्या वर आणि 40% प्रत्येक सब्जेक्टच्या वरती. ठीक आहे. झाली दुसरी पोस्ट आपली कोणती आहे? आर्मी अग्निवीर काय आहे टेक्निकल आहे, टेक्निकल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं क्लर्क नाही तर काय आपलं स्टोअर कीपर. ठीक आहे. 10+2 म्हणजे तुमचं 12वी पाहिजे. फक्त याच्यात कोणती बी स्ट्रीम पाहिजे. कशामध्ये? आपल्या टेक्निशियनमध्ये नाही तर क्लर्कमध्ये. आपलं स्टोअर कीपर टेक्निशियन, क्लर्क नाही तर स्टोअर कीपर टेक्निशियन. आणि हे जे वरती होती फक्त ही अग्निवीर टेक्निशियन पूर्ण टेक्निशियन पोस्ट होती. आणि ही काय आहे? अग्निवीर क्लर्क नाही तर स्टोअर कीपर टेक्निशियन, स्टोअर कीपर टेक्निकल. ठीक आहे. तर याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? 12वी पाहिजे कोणत्याही स्ट्रीममधून, आर्ट्स कॉमर्स सायन्स. 60% मार्क्स तुमचे 12वीमध्ये याच्यावरती पाहिजे, 60%च्या वरती. आणि 50% मार्क तुमच्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा ट्रेड्समॅन काय अग्निवीर ट्रेड्समॅन 10th पास. 10वीमध्ये फक्त तुमचे 33%च्या वरती पाहिजे आणि 8वी पाससाठी पण इथं व्हॅकन्सी आहे. किती? 8वीमध्ये म्हणजे सिम्पल 8वी पास पाहिजे तुम्ही. ठीक आहे. सगळ्यासाठी वय बघू शकता तुम्ही. सर्वांसाठी वय एकच आपलं 17.5 ते 21 फिक्स आहे भैया. ठीक आहे. सगळ्यात मेन तुमचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया असते ते तुम्हाला समजला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं रिक्रुटमेंट, तुमची जी प्रोसेस आहे ती कशी चालणार आहे, म्हणजे तुमचा आधी पेपर होणार आहे का ग्राउंड होणार आहे. तर त्याच्यासाठी इथं बघू शकता तुम्ही, ही तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे तुमची भरती कशी चालणार आहे. फेज 1 म्हणजे तुमचं होणार आहे ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन, म्हणजे तुमचं पेपर होणार आहे. सर्वात आधी पेपर होणार आहे. तर पेपर कधी होणार आहे तुमचा? पेपर इथं बघू शकता तुम्ही. पेपरची तारीख त्यांनी म्हणजे एक्सपेक्टेड आहे तुमची जूनमध्ये तुमचे पेपर चालू होणार आहे. तर सर्व जे तुमचं ARO असते सर्वांचा पेपर अलग होणार आहे, सर्वांचं ग्राउंड पण अलग होणार आहे. याच्यासाठी म्हणजे तुम्हाला एक अपडेट भेटत राहील तुमचं ग्राउंड कधी कधी आहे, काय काय विषय येतं बा. तर हे बघू शकता तुम्ही कोणत्या AROमध्ये कोणते जिल्हे येतात ते तुम्हाला माहीतच असतं. जे आर्मीची तयारी करते कोणतं ARO आपलं भैया हे माहीतच असते सर्वांना. ठीक आहे. तर आपलं काय फेज 1 म्हणजे आपली परीक्षा होणार आहे ती जूनमध्ये आहे. आणि आपलं फेज 2 म्हणजे तुमची जी रनिंग राहणार आहे ती कधी होणार आहे अजूनपर्यंत काही त्यांनी सांगितलं नाही. पण तुमचं पेपर जे होणार ते जूनपासून चालू होणार आहे. तर पेपर कसा असतं भैया? ठीक आहे. पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात ते पण मेन आहे. तर आपला सिम्पली 2 पेपर असतात. इथं बघू शकता तुम्ही फेज 1 आणि फेज 2 आहे. हे जे फेज 1 आहे रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे तुमची भरती कशी चालणार आहे. फेज 1 म्हणजे तुमच्या सर्वात पहिलं तुमचं काय होणार पेपर कसा होणार आहे. तर मग
इथे बघू शकता तुम्ही. हे त्यांना तेच दिले की तुम्ही 30 मिनटं आधी सेंटरवर राहावं, हे ते. ठीक आहे. सर्वात मेन तुमचं असणार आहे आणि सर्वात मेन अपडेट की आपला पेपर आपण मराठीमध्ये देऊ शकतो. महाराष्ट्राचा पेपर म्हणजे महाराष्ट्रातले पोरं मराठीमध्ये आपला पेपर देऊ शकता. ठीक आहे. बघू शकता तुम्ही. कॉमन इंटरेस्ट टेस्ट 13 लँग्वेजमध्ये अवेलेबल राहणार आहे. याच्यात मराठी, आपली गुजराती, जे असेल ते म्हणजे आपण मराठीमध्ये पेपर देऊ शकतो. आपला पेपर कसा असणार आहे तर 50 क्वेश्चनचे 100 मार्क. नाही तर म्हणजे आपल्या पोस्टसाठी ॲज पर कॅटेगरी ऑफ ॲप्लिकेशन द कॅन्डिडेट वुड बी रिक्वायर्ड टू आन्सर 50 क्वेश्चन इन 1 hour, नाही तर 100 क्वेश्चन इन 2 hour. म्हणजे कॅटेगरीसाठी अलग अलग क्वेश्चन आहे. तर आपल्या जी डीसाठी कसा पॅटर्न असतं पेपरचा हे मी अलग एक लिहून काढलं तुमच्यासाठी. जी के असते तुमचं 15 क्वेश्चन, विज्ञान बी 15 क्वेश्चन, गणित 15 क्वेश्चन, बुद्धिमत्ता 15 क्वेश्चन. टोटल क्वेश्चन झाले तुमचे 50, मार्क झाले 100 गुणाचा पेपर असते, 1 घंट्याचा पेपर असते. ठीक आहे. समजलं. जी के 15, विज्ञान 15, सायन्स स्पेशल विचारते त्याच्यात, आणि गणित आपलं 15, बुद्धिमत्ता 5, म्हणजे 50 क्वेश्चन 100 गुणासाठी हा पेपर असते तुमचा. ठीक आहे. तर रिक्रुटमेंट प्रोसेस तुमचं समजलं असेल तुम्हाला की तुमचं सर्वात आधी तुमचा भरतीमध्ये तुमचा पेपर होणार आहे. तर पेपर झाल्यानंतर तुमचं काय होणार आहे, 100 मार्काचा तुमचा पेपर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा फेज 2 म्हणजे तुमचं होणार आहे ग्राउंडसोबतच तुमचे डॉक्युमेंट लागणार आहे. डॉक्युमेंट कोणकोणते ते पण त्यांनी सांगितलं आत्ताच. म्हणजे हे बघू शकता तुम्ही फेज 2. ठीक आहे. हे फेज 2मध्ये एवढं डॉक्युमेंट तुम्हाला सोबत आणणं पडेल. तुमचं जे ॲडमिट कार्ड असेल कशाचं, फेज 2 म्हणजे आपलं रनिंगसाठी ॲडमिट कार्ड स्पेशल निघून दुसरं ते आणणं पडेल. फोटोग्राफ, एज्युकेशनल सर्टिफिकेटमध्ये तुमचं 10वी 12वीचं मार्कशीट, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, रिलिजन सर्टिफिकेट, पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट, स्कूल सर्टिफिकेट, हे म्हणजे पुरं इतिहास म्हणजे सगळेच डॉक्युमेंट लागतं बाई याच्यात. अनमॅरिड तुम्ही म्हणजे लग्न होईल नसेल तर त्याचं बी सर्टिफिकेट लागेल. रिलेशन लग्न होईल जर असेल त्याचं बी लागेल. NCC जर असेल कोणाकडे त्याचं पण लागेल. ठीक आहे. डॉक्युमेंट तुम्ही आरामात बघून घेऊ शकता. मी याचा स्क्रीनशॉट काढून नंतर बघा. नाही तर तुम्हाला सजेस्ट करेल मी की आपलं इंडियन आर्मीची वेबसाईट आहे त्यावरती तुमचा जो ARO असेल त्यावरती जाऊन तुम्ही तुमचं बघू शकता. ठीक आहे. तर आपलं पेपर काय म्हणतात त्याला, फेज सेकंडमध्ये तुमचं डॉक्युमेंट समजले कोणकोणते लागतात. डॉक्युमेंटसोबत तुमचं काय होणार भैया, फेज सेकंडमध्ये तुमचे होणार आहे रनिंग. तर रनिंग कशी असते त्याला बी मार्क्स असतात. ते कसे असतात, जो ग्रुप 1 आहे तुमचा म्हणजे रनिंग कशी असते तुम्हाला माहिती असेल. 1600 मीटर आपलं फिक्स आहे भैया कधीपासून, ते जे आपलं 1600 मीटर मारणं पडते. ग्रुप जो पहिला असेल 5:30च्या अंदर जो आहे त्याला भेटेन 60 मार्क, आणि 10 पुलअप्स जो मारेन त्याला भेटेन 40 मार्क. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुप सेकंड म्हणजे 5:30 म्हणजे 5:31 5:45च्या अंदर जे येईल त्याला मार्क भेटेन 48, आणि 9 पुलअप्ससाठी 33 मार्क. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा ग्रुप 5 मिनिट 46 ते 6 मिनिट याच्या मधामध्ये, तर तुम्हाला मार्क्स भेटेन 36, आणि जर 8 पुलअप्स मारले तर 27 मार्क. ठीक आहे. आणि हा लास्टचा ग्रुप 6 मिनिटपासून 6:15मध्ये 24 मार्क भेटेल. पुलअप जर 7 मारल्या 21 मार्क, आणि 6 पुलअप्स मारल्या 16 मार्क. ठीक आहे. आणि हे गड्डं असते 9 फूट डिच, म्हणजे ते फक्त तुम्हाला क्वालिफाय करणं पडतं, याला काही मार्क नसतं. आणि झिगझॅग असते ते क्वालिफाय करणं पडतं, याला पण काही मार्क नसतं. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं दुसऱ्या प्रोसेसमध्ये तुमचं फक्त मेन काय 1600 आणि पुलअप याच्यावर तुमची मार्क्स असते. त्याच्यानंतर तुमचं होणार आहे सर्वात मेन तुमची हाईट पण राहिली एक. म्हणजे रनिंगच्या आधी तुमची हाईट होणार आहे, हाईट वेट, त्याच्यानंतरच तुमची रनिंग होणार आहे. ठीक आहे. तर हाईटसाठी तुम्ही बघू शकता तुमचं जे GD आहे, अग्निवीर जनरल ड्युटी, हाईट लागते 1.68 सेंटीमीटर, छाती लागते तुमची 77 सेंटीमीटर छाती, आणि 5 सेंटीमीटर तुमचा फुलाव लागते, म्हणजे 77-82 तुमची छाती लागते. ठीक आहे. दुसरं अग्निवीर टेक्निकल, उंची लागते तुमची 167, आणि वजन असते भैया, वजन म्हणजे तेच वजनचा काही विषय नसतं तुमचा, वजन लगभग होऊन जाते सगळ्याचं. मेन असते तुमची हाईट आणि छाती. हाईट लागते 167 कशासाठी, अग्निवीर टेक्निकलसाठी 167 हाईट लागते, आणि 76-81 तुमचं छाती पाहिजे, 76 सेंटीमीटर, आणि 5 सेंटीमीटर फुलाव पाहिजे मिनिमम. लिपिक म्हणजे आपलं क्लर्क, त्याच्यासाठी हाईट लागते 162 छाती,
77 सेंटीमीटर आणि फुलाव 5 सेंटीमीटर म्हणजे 77-82. 10वी उत्तीर्ण ट्रेड्समॅन 168 हाईट लागते. म्हणजे 76 छाती आणि 81 फुलाव. आणि 8वी उत्तीर्णसाठी पण तेच 168 हाईट 76 छाती आणि 5 सेंटीमीटर फुलाव म्हणजे 81 झाली पाहिजे ती. ठीक आहे, तर तुम्हाला तुमचं भरतीबद्दल सर्व म्हणजे तुमचं सिलेक्शन प्रोसेस कसं आहे, उंची, शिक्षण, वय, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणि सिलेक्शन प्रोसेस तुमची कशी होणार आहे, पेपर कधी आहे, पेपर तुमचा जूनपासून स्टार्ट आहे. आणि ग्राउंडचा आतापर्यंत तर काही अपडेट आलेलं नाही. ठीक आहे, जेव्हा त्याचे फॉर्म सुरू होतील नाहीतर याच्यानंतर मी एक परत डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल व्यवस्थित, की तुमचं पेपर कसं असते, काय असते, कट ऑफ किती लागते, कोणत्या बेसवर तुमचं मेरिट बनते, म्हणजे अजून एक पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बनवेन. कारण की अजून जे फॉर्म भरायचे असतं त्याच्या आधी त्यांना एक डिटेल नोटिफिकेशन काढावं लागतं. त्यामध्ये सर्व गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या असतात, कसं तुमचं मेरिटवर कसं, म्हणजे सर्व गोष्टी याच्यापेक्षा डिटेलमध्ये त्याच्यात असतात त्या ज्या नोटिफिकेशनमध्ये. ठीक आहे, तर ते जेव्हा येईल मी परत एक व्हिडिओ बनवेन. ठीक आहे, तर चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल भैया चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद भाई.